बुलढाणा शहरात सध्या गुन्हेगारीनं डोके वर काढलंय. रोज नवीन घटना घडत आहेत. त्यामुळे बुलढाण्यातील सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशातच आता जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांचीच घरं सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आलाय. बुलढाणा शहरातील पोलीस लाईन मध्येच 5 पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी पोलिसांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करत चोरी केली आहे. चोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एएसआय गजानन वारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रिंढे, पोलीस कॉन्स्टेबल रुबिना शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरली आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूलाच ही चोरी झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस सुद्धा सुरक्षित नसल्याचं समोर आलंय. या टोळीनं चक्क अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पोलीस वसाहतीत मोठा डल्ला मारला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या सरकारी घरात त्यांनी अत्यंत शांतचित्तानं आणि सुनियोजितपणे हात साफ करत 4 ते 5 कनिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरातील रोख रक्कम, किमती वस्तू आणि सोन्या चांदीचे दागिने बेमालूमरित्या लंपास केले. प्राथमिक माहितीनुसार किमान 5 पोलिसांच्या घरात घुसून चोरांनी कमीत कमी आधी 20 लाखांचा मुद्देमाल लांबवलाय. बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये 5 ठिकाणी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी ही बाब उघडकीस आल्यावर पोलीस लाईनमध्ये खळबळ उडाली आहे. वसाहतीत राहणारे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारात चोरीची चर्चा आहे.